शुभ सकाळ। तर मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आणि आज आहे हुताशनी पौर्णिमा। तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर वाटाणा भिजवून झालेला आहे, परत पीठ पण मळून झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागते। तर चला। तर स्वयंपाक झाला, भाजी चपाती करून झाली, कालवण करायचं फक्त बाकी आहे। आधी गेला शाळेला, आज आधीला बरं वाटायला लागलं तर आधीला शाळेला पाठवलं, कारण की पेपर पण जवळ आलेत। मग खाडा कशाला उगाचच, म्हणून त्याला पण शाळेला पाठवलं। हे गेले कामाला आणि हे बघा बेडवरचं सगळं आवरून घेतलं, हातरून पांघरुणाच्या घड्या घातल्यात आणि आता पाणी पण सुटणार आहे आज। तर इतर पण कामं आहेत। पाणी सुटलेलं, पाणी भरले, हे असं पाणी भरून ठेवायला लागतंय, कारण की 3 दिवसातून पाणी येतंय। ही बादल्या, हे असं बारीक चिरीक सगळं भरून ठेवायला लागतंय। एखाद्या सणाला सुद्धा एवढा आनंद होत नाही जेवढा की आम्हाला पाणी आल्यावर होतं, कारण की पाणीच 3-4 दिवसातून येतं आणि पाण्याशिवाय तर कुठली कामं आपण करू शकत नाही। झाडांना, कपडे, भांडे, अंघोळीला पाणी लागतंच आणि 4थ्या दिवशी पाणी येतं आमच्या गावाला। पण असो, पाणी आले आणि भरले सगळं पाणी, पण पाणी उशीर राहतं आमच्याकडं आल्यावर। तर सगळी घरातली कामं आवरल्यावर बघा जेवणाला मला 2 वाजल्यात। तर जेवणामध्ये आहे आज भेंडी, वाटाणा, भात केलेला, परत मटकीच्या डाळीचं कालवण आणि चपाती। तर दुपारचं जेवण करायला लागले, तर या सगळे जेवायला, चला।